ठाकरे गटाचा उद्या परंपरेनुसार दसरा मेळावा होणार आहे। त्यासाठी शिवाजी पार्कवरती आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा दसरा मेळावा पार पडत असल्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आणि या दसरा मेळाव्यातून ठाकरे आपल्या भाषणातून काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उद्या दसरा आहे आणि राजकीय दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। गेले काही वर्ष आपण पाहतो आहोत की मुंबईमध्ये 2 दसरे मेळावे होत आहेत। एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तर दुसरा शिवसेना या पक्षाचा। त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो मेळावा आहे तो होत असतो शिवतीर्थावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर इथं। पण यावर्षी मात्र आपण पाहतोय की एकीकडे तयारी सुरू आहे, स्टेज बांधला जातोय, खुर्च्या टाकल्या जात आहेत, तर दुसरीकडे मात्र काल झालेल्या अवकाळी पावसानं या मैदानाची परिस्थिती अतिशय बिकट करून टाकलेली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं होतं की या मैदानाच्या सुशोभीकरणाच्या निमित्तानं या ठिकाणी अतिरिक्त माती आणून टाकण्यात आलेली होती। मैदान खेळण्याचं मैदान वाटावं यासाठी बाहेरची माती आणून इथं टाकण्यात आली, पण आता त्या सगळ्या मातीचा काल झालेल्या पावसामुळे चिखल झालेला आहे। मुळात आपण पाहतो की या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात। मैदान परिसरात संपूर्ण पाणी आणि चिखल आपल्याला बघायला मिळत आहे। काल अचानक मुंबईमध्ये खूप मुसळधार पाऊस झाला रात्रीच्या वेळेला आणि सलग 1.5-2 तास हा पाऊस सुरू होता आणि त्यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, परंतु शिवाजी पार्क मैदानाची त्यामुळे एकदमच दैना झाली अशी बघायला मिळते आहे। आणि उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आता हा चिखल आणि हे पाणी कसं काढलं जाईल हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एकीकडे आपण पाहतो की कामगार काम करतायत, दसरा मेळाव्याची तयारी करतायत, स्टेज बांधला जातो आहे आणि उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्यामध्ये काय संदेश देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा निवडणुकीच्या पूर्वीचा शेवटचा दसरा मेळावा आहे। या निवडणुकीवर राज्याचं भवितव्य अवलंबून आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या मैदानावर हा मेळावा होतोय त्या मैदानाची अशी दैना होणं हे खरं तर पक्षासाठी आत्ताच्या घडीला एक मोठं आव्हान आहे। त्यामुळे हे पाणी आणि हा चिखल कसा काढला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर उद्या नारायणगडावरती मराठा आणि 18 पगड जातींच्या बांधवांचा मेळावा होतोय। मेळाव्याची सुरुवात यावर्षीपासून होते आणि मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। मनोज जरांगे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार हे सस्पेन्स अजून सगळ्यांचं लक्ष आहे त्याकडे। आणि मनोज जरांगे यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। सोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, काय म्हणाल की नारायणगडाकडे जो मेळावा उद्या होतोय, राजकीय माणसांचं लक्ष आहे, सगळ्या समाजाचं लक्ष आहे, असं काय तिथं होणार आहे की सगळ्यांचं लक्ष तिकून लागलंय? तिथं सामाजिक मेळावा होणार आहे म्हणून लक्ष लागलं। तिथं स्वार्थी मेळावा नाही आहे, जातीचा नाही आहे किंवा एका समाजाचा पण नाही। तो सामाजिक परंपरेचा मेळावा आहे, तिथं जातीचं राजकारणाचं बोललं जाणार नाही म्हणून सगळ्याचं लक्ष लागलं आहे तिकडं। एक पारंपरिक मेळावा असणं गरजेचं आहे आणि तिथं व्यवस्था पण तशी महाप्रसाद आहे तिथं। आज उद्या 2-2, 3-3, 4-4 दिवस पुरल एवढी व्यवस्था जेवणांची पण लोकांची केली। जेवण आहे, महाप्रसाद आहे, पूर्ण ताकदीनं कानाकोपऱ्यातले समाज बांधव म्हणा, शेतकरी म्हणा, 18 पगड जातीचे लोक तिथं येणार आहेत। त्यामुळे सगळी व्यवस्था गडावरती केली। तिथं रात्रीतून जर आले लोक तर लाखो गाड्या गडावर बसू शकतात। मला तोच प्रश्न होता की तुमचे सगळ्या सोयी ज्या असतात त्या एकरावरच असतात, 100 एकर, 200 एकर, 500 एकर। आत्तासुद्धा फक्त तुमची पार्किंग व्यवस्था जवळपास 600 एकरची आहे। एवढे मोठमोठे गाड्या तिथं येणार आहेत? शेवटी खूप दिवसाची इच्छा होती की एक पारंपरिक पद्धतीचा दसरा मेळावा झाला पाहिजे, त्यामुळे कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत। म्हणूनच मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, शेतकऱ्यांना, 18 पगड जातीच्या लोकांना, गोरगरीब ओबीसींना सगळ्यांना सांगतो की मुस्लिम असन, दलित बांधव असन, सगळेच या महाराष्ट्रातली सगळी जनता तिथं येणार आहे। IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो, रात्रभर कितीही गाड्या आल्या ह्या सगळ्या गडावरती जाऊ द्या, लाखो गाड्या वरी बसणार आहेत। याचबरोबर आणखीन सांगतो, मुसळधार पाऊस जरी पडत असला तरी गाड्या निघणार आहेत, फसणार नाही आहेत, कारण तिथं सगळं मुरुम आहे। त्यामुळे पडत्या पावसातसुद्धा गाड्या वर निघू शकतात, लाखो मोटरसायकलसुद्धा वरी गाडावर लागू शकतात। त्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायचं टेन्शन तिथं नाही। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी।
तर बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. कोरेगाव पार्क परिसरामध्ये गुगल बिल्डिंगच्या समोर भरधाव आलिशान कारनं 2 दुचाकी स्वारांना उडवल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं दुचाकी स्वार रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला. आणि याच अपघाताचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज हे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. या दृश्यामध्ये अपघाताची थरारक दृश्य समोर आली आहेत. एक 2 व्हीलर गाडीला एक 4 व्हीलर गाडीने उडवले होते. त्यामध्ये 2 व्हीलरच्या चालक जखम झाले होते. त्यांना हॉस्पिटलला भरती केले. हॉस्पिटलच्या भरतीच्या उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू घोषित केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेजेस या सर्व आम्ही खात्री करून आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. काल मध्यरात्रीनंतर 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा अपघात आहे आणि यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. नशेमध्ये असलेल्या या कार चालकानं 2 दुचाकींना धडक दिली. त्यापैकी एका दुचाकीवरील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आणि यावेळची एक मोठी बातमी. बोबदेव घाटातील 3ही आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आहेत. काही वेळापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली अशी बातमी आलेली होती आणि आता 3ही आरोपी ताब्यात आहेत. तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केला होता आणि बोबदेव घाटातील 3ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. गेले 7 दिवस या आरोपींचा शोध सुरू होता आणि आता 3ही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेत. अधिक माहिती घेऊयात. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. वैभव, काय माहिती? पोलीस आयुक्तांनी आता जो कार्यक्रम सुरू आहे पुणे पोलिसांच्या वेगळ्या पोलीस स्टेशनच्या लोकार्पणाचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, या कार्यक्रमात जाहीर पोडियमवर ही माहिती दिली आहे. बोबदेव घाटामध्ये जो गँगरेप झालेला होता, या गँगरेपचे 3ही आरोपी जे आहेत ते पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं अटक केलेत. एकाला कोंढव्यातून अटक करण्यात आली आहे, दोघांना नागपूरमधून अटक करण्यात आलेली आहे. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार हे 3ही आरोपी जे आहेत ते कोंढव्याचे राहणारे असून तिथेच त्यांनी त्या दिवशी दारू पिण्यासाठी एका दारूच्या दुकानातून दारू विकत घेतलेली होती आणि या दुकानातलं सीसीटीव्ही जे हेच सीसीटीव्ही महत्वाचं ठरलं या सगळ्या तपासामध्ये. या पीडितेबरोबरचा जो मित्र होता त्यानं या सीसीटीव्ही मधल्या आरोपींना ओळखल्यानंतर त्यांचा तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला होता. या सगळ्या आरोपींची चौकशी करत असताना जी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार या 3 आरोपींपैकी 2 आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावरती यापूर्वी एक पोक्सोचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळालेली आहे. एकाला कोंढव्यातून अटक करण्यात आली तर 2 जणांना नागपूरवरून अटक करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलीस आयुक्तांनी या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या समोर पोडियमवरती दिली आहे. काल रात्रीपासूनच या आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत होती, मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती जी आहे ती दिली जात नव्हती. अखेर आज कार्यक्रमात या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार, त्यांनी ही सगळी माहिती जी आहे ती माहिती नागरिकांना दिली आहे. बिलकुल वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे गेले 7 दिवस पोलीस ज्या गुन्हेगारांच्या मागावरती होते ते 3ही जण आता पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.